नमस्कार, कस्तुरीज किचन मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आणि खूप सारे आभार। कशात तुम्ही बरे आहात ना? असेच मस्त बरे राहा आणि मस्त खात राहा। तर पावसाला थोडीफार सुरुवात झालेलीच आहे आणि आपण पाऊस म्हटला तर आपण वेगवेगळ्या म्हणजे मसाले तसेच आंबे लोणचे अशा आपण प्रकारच्या वर्षभराची तयारी करत असतो। त्याचप्रमाणे आपण पावसाची सुद्धा तयारी करणार आहोत। त्यासाठी जे काही लोकांना मच्छी वगैरे खायला खूप आवडते, तसेच पण आपल्याला पाऊस पडला की आपल्याला ओली मच्छी मिळत नाही, तर आज आपण मस्त अशी सुकी मच्छी आज बनवणार आहोत। प्रत्येकाने सुक्या मच्छीचा म्हणजे मच्छी घेतलीच असेल, स्टोर करून ठेवलीच असेल, मी सुद्धा ठेवली आहे। तर आज आपण मस्त बनवतोय सुके काड आणि सुके बोंबील यांचं छान असं कालवण आज आपण बनवणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। आपण अशा प्रकारे ही सुकी मच्छी घेतली, त्यामध्ये आपण ही सुके बोंबील घेतले। अशा प्रकारे ही सुके बोंबील आहेत ते आपण साफ करून म्हणजे अशा प्रकारे असे साफ करून आपण त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत। त्यानंतर ही आंबेड आहे, आंबेड म्हणजे काड, आपण त्याला वेगवेगळी नावं आहेत त्याप्रमाणे आपण त्याला ओळखतो। तर ही काड आहे, तर ही सुद्धा सुकी आहे, तर ती सुद्धा आपण अशा प्रकारे क्लीन करून घेणार आहोत। अशा प्रकारे ही साफ करून घ्यायची आहे। तर अशी ही मी साफ केलेली आहे, तर त्याचंच आज आपण कालवण बनवणार आहोत। तर मग सुरुवात करूया। आपण हे आपल्याला काढ लागणार आहे, त्यानंतर आपल्याला मसाले वगैरे लागणार आहेत, म्हणजे हळद, लाल तिखट वगैरे। तर ही जी मच्छी आहे ती मी साफ करून घेतली, तर ती आता आपण थोडीफार अशी भाजून घेणार आहोत। तर मग सुरुवात करूया। प्रथम मी भांडं घेतलंय आणि गॅस चालू करून घेते। आपण मी घालून घेते भांड्यामध्ये आणि छान अशी आपल्याला ती थोडी परतून घ्यायची, जास्त आपल्याला भाजायची नाहीये, थोडीफार आपण ती भाजून घेणार आहोत। छान अशी आपली भाजून झालेली आहे। आता ती मी एका बाउलमध्ये काढून घेते। आपण आता त्यामध्ये छान पाणी घालून छान मस्त असं धुवून घेणार आहोत आणि 5 ते 10 मिनिटं असं पाण्यामध्ये ठेवून देणार आहोत। छान अशी आपली काड भिजलेली आहे, मस्त नरम झाले। आपण पाण्यामध्ये का घालतो? कारण त्यामध्ये थोडीफार बारीक वाळू असते, ती निघावी यासाठी आपण ती धुवून घेतली आहे। पातेलं घेतले, त्या पातेल्यामध्ये जी आपली सुकी मच्छी आहे ती मी घालून घेणार आहे। मध्ये मी बारीक कट करून बटाटे घेतले, ते सुद्धा आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत। मच्छी ते सुक्या मच्छीतलं बटाटे हे खूप छान लागतं, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। तर हे लाल तिखट घालून घेणार आहे, तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। त्यानंतर थोडाफार एक काश्मीरी लाल मसाला आहे तो सुद्धा घालून घेणार आहे। त्यानंतर थोडी हळद घालून घेते, त्यामध्ये मी कढीपत्त्याची पाने सुद्धा घालून घेणार आहे आणि त्यावरती आपण तेल घालून घेणार। कापलेला कांदा, नंतर मी टोमॅटो घेते, टोमॅटो सुद्धा आपण घालून घेणार आहोत। बारीक कापून मी टोमॅटो टाकते। हे सगळं आता छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत, ते पण हाताने। हे मस्त असं अशा प्रकारची कालवणी ही गाव साईडला बनवली जातात, एकदम साध्या सोप्या पद्धतीने, पण खायला अतिशय छान असतात। हे आपण भाकरीसोबत किंवा भातासोबत छान लागतं। मेन म्हणजे आपण ही नाचणीची भाकरी किंवा तांदळाच्या भाकरीसोबत हे खायला खूप छान असतं। आता मी थोडं त्यात पाणी घालून घेणार आहे, जेणेकरून आपला जो बटाटा आहे तो छान असा शिजावा यासाठी। आता मी हे गॅसवर ठेवून देणार आहे, छान असं शिजवून घ्यायचं। त्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते। ते छान असं शिजलंय, आता त्यामध्ये आपण आंबट आगळ किंवा कोकम असं आपण घालून घेणार आहोत, जेणेकरून आपल्या कालवणाला छान असं आंबट चव येईल, मस्त असं आंबट लागेल। छान असं आपल्या सुक्या मच्छीचं कालवण तयार झालेलं आहे। मस्त अशी भाकरी, तांदळाची भाकरी किंवा नाचण्याची भाकरी सोबत तुम्ही खाऊ शकता। आणि मेन म्हणजे पाऊस जेव्हा जास्त पडतो तेव्हा तुम्ही हे कालवण ट्राय करा, म्हणजे खायला अजूनही छान मस्त लागेल। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।